महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, सुसूत्र आणि परिणामकारक करण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 33 मंत्रालयीन विभागांची संख्या वाढवून ती 45 करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निर्णय प्रक्रियेचा वेग वाढण्यासोबतच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी समन्वय अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील तरतुदींना सुसंगत आणि सुसूत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा तसेच त्यान्वये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील अंतर्गत धुसफुशीमुळे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिलेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत ब्रिटनमधील 2 आणि ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठाला भारतात आपले कॅम्पस सुरू करण्यासाठी मंगळवारी मंजुरी पत्रे प्रदान करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या 3 प्रसिद्ध विदेशी विद्यापीठांना ही पत्रे सोपवण्यात आली आहेत. यामध्ये ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटल आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क या 2 विद्यापीठांचा समावेश असून मुंबईत त्यांचे कॅम्पस उभारले जातील. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स हे विद्यापीठ बंगळुरूमध्ये आपले शैक्षणिक संकुल स्थापन करणार आहे. उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी पावसाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात अखेर पावसाचे आगमन होणार असून आज 30 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांसाठी पीक किसान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. आतापर्यंत 22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. आता मागील काही वर्षांच्या अंदाजानुसार 23वा हप्ता 18 जूनला येण्याची शक्यता वर्तवली जाते. ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पूल प्रकल्पाला सरकारनं मंजुरी दिली आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि गुजरातकडे जाणारा प्रवास अधिक जलद होणार असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ठाणे घोडबंदर मार्गावरील हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असून आता शाळा कधीपासून सुरू होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विद्यार्थी आणि पालक शाळा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने 9 जून रोजी अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याच्या तारखा जाहीर केल्यात. कडक उन्हामुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार आहेत. विदर्भातील शाळा 15 जून ऐवजी सोमवारी 22 जून रोजी सुरू होतील, तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा 15 जून रोजी नियमित वेळापत्रकानुसारच सुरू होतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील उच्च शिक्षणाचा विस्तार आणि मान्यता प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे नवीन महाविद्यालय आणि अभ्यासक्रमांना मंजुरी देणे सोपे होणार आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्ज उभारणीच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्यास आणि अध्यादेश काढण्यास मान्यता दिली आहे. देशाच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3 वेळा लोकांच्या मतांनी सत्तेत राहून जवाहरलाल नेहरूंच्या दीर्घकालीन पंतप्रधान पदाचा विक्रम मोडला आहे. नेहरूंचा कार्यकाळ 4,398 दिवसांचा होता, तर मोदींचा कार्यकाळ 10 जून 2026 रोजी 4,398 दिवस पार करेल. भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषवल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर जगभरातून स्तुतिसुमने उधळली जात आहेत. जागतिक नेत्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा गौरव केला आहे. देशातील लाखो वाहन चालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालक परवान्याचा वैधता कालावधी 20 वर्षांवरून 50 वर्षांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. परवाना वारंवार नूतनीकरण करण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टिकोनातून याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्याची देखील माहिती मिळते. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी हे निर्देश दिले असून पालखी मार्गांवर वारकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हरित पट्टे विकसित करा, वृक्ष लागवडीसाठी पालखी मार्गांचा विचार प्राधान्याने करा, तसेच वृक्षांची देखभाल, पाणी पुरवठा आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करा, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पुण्यातील काँग्रेस नगरसेवक आणि माजी शहर अध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांनी थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पुण्यातील महापौर कार्यालय, विधान भवन आणि नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. एका ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. महापौर कार्यालयाला हा धमकीचा ईमेल आल्यानंतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आले. हाती आलेल्या माहितीनुसार खलिस्तान नॅशनल आर्मीकडून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आलाय. खलिस्तान नॅशनल आर्मीकडून धमकीच्या मेलमध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा उल्लेख करण्यात आलाय. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा बदला घेण्यासाठी 3 ठिकाणी बॉम्ब हल्ला केला जाणार असल्याचा मेल संबंधित कार्यालयांना मिळाला आहे.